नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 22व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. दशमी दिवशी उजाडण्यापूर्वी पहाटे 5 वाजण्याच्या आत श्री गुरूंनी श्रीमंत महाराजांच्या निर्गुण पादुकांना पंचामृत, सुगंधी तेल यांनी स्नपन करून उष्णोदकाने अभिषेक केला. नवं जरीचं वस्त्र घातलं. समाधी गंध आणि पुष्पमालांनी सुशोभित केली. समाधीच्या जवळ सर्वांना दिसेल अशा ठिकाणी स्वतः श्री गुरु उभे राहिले. त्यांनी श्रीमंत महाराजांच्या अगाध लीलांचं वर्णन केलं. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. देहाची खबर नाहीशी झाली होती. त्यावेळी त्यांनी खालील 5 श्लोक म्हटले. ब्रह्मेंद्र मुख्या मरदुर्लभम श्रीरामस्य नाम प्रतिपादयतम भक्ताय रामर्पितचित्तवृत्तिम श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. ब्रह्म प्रतिपाक्षरवाच्य माया गुणैर्लिप्तं स्वमिवाम्बुपंकात श्री सच्चिदानंद घनं प्रशांतं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. चैलादि सर्वान् विषयान् विहाय कौपीनमात्रेण विभान्तमच्छं विपक्षमित्रादि विभेदहीनं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. तपो न जाने नहि चास्मि सिद्धो न राजयोगीति निगर्वभावं गिरावदन्तं सकलार्थविज्ञं श्री सद्गुरु नित्यमहं नमामि. न्यग्रोधपत्र स्थितरामभद्रसमं समस्तात्मनिरीक्षणेनं अनंतमत्संस्कृतिदावनीरं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. त्यानंतर भक्त जर खरोखर भक्ताच्या भूमिकेत मुरलेला असेल तर त्याच्यावर श्रीमंत महाराजांचा अनुग्रह होताच तो ताबडतोब जीवनमुक्त होतो असं सांगून श्री गुरूंनी जानकी जीवन स्मरण जय जय राम असा नामघोष करून गुलाल उधळला आणि वाद्यांच्या गजरात निर्याण महोत्सव पूर्ण केला. त्यावेळच्या त्या परमानंद सुखाचा अनुभव घेणारे खरोखर धन्यतम होत. एकादशीच्या दिवशी ललिताचा कार्यक्रम झाला. जमलेल्या विद्वानांना तसंच ब्रह्मवृंदाला संभावना आणि दक्षिणा आणि वस्त्र देण्यात आली. जमलेल्या सर्व भाविकांची त्यांनी रात्रंदिवस घेतलेल्या परिश्रमाबद्दल श्री गुरूंनी शब्दांनी त्यांची पाठ थोपटली आणि दरवर्षी याप्रमाणेच सर्वांनी जमून तन मन धनाने श्रीमंत महाराजांचा आराधना उत्सव यथासांग पार पडावा अशी आपली इच्छा व्यक्त केली. असे केले असता तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद पण दिला. श्रीमंत महाराजांनी उपदेशिलेला श्री रामतारक मंत्र रात्रंदिवस जपत जा. आपला उद्योगधंदा प्रपंच श्री रामनामाच्या गजरात सुखरूपपणे करा. जिथे सदा नाम आहे तेथे मी आहे हा नेम असे श्रीमंत महाराज पदोपदी सांगत असत ते विसरू नका असा गोड उपदेश केला. त्याचबरोबर स्नान, संध्या, जप, भजन आणि पूजा आदी नित्यनेम न चुकता आचरणात आणा. वडील माणसांशी तसंच ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध माणसांशी आज्ञाधारकपणे वागा. कामक्रोधादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडू नका. भूतदयेने प्रेरित होऊन हातून होईल तितकं अन्नदान करा. गायींचं रक्षण करा आणि सदा सर्व काळ श्री रामनामात दंगवा. कली मातला आहे. त्याचा प्रभाव यापुढे फार वाढणार आहे. कलीच्या कचाट्यातून पार होण्यासाठी श्री रामनामाखेरीज अन्य श्रेष्ठ उपाय नाही. दृढ निश्चयाचं व्रत अंगी बाणवा. नामाव्यतिरिक्त अन्य साधनांच्या नादी लागणं म्हणजे वाऱ्याशी झगडून अंग दुखवून घेण्यासारखं आहे. श्री सद्गुरुनाथांवर दृढ श्रद्धा ठेवा आणि श्री रामनाम जपून देहाचं सार्थक करा असा बहुमोल उपदेश श्री गुरूंनी आपल्या मधुर वाणीने केला. श्री गुरु ब्रह्मानंद सुखाचा अखंड अनुभव घेत होते. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पूर्ण कृपेनेच ते तो अनुभव घेत होते. तसा तो आम्हासारख्या पामरांनाही घेता यावा, त्यांचं चित्त तिकडं खेचलं जावं या उत्कट भावनेनेच त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या निर्गुण पादुकांची स्थापना समाधी मंदिर बांधून केली. तेथे त्रिकाल पूजा, आरती, नैवेद्य, प्रदक्षिणा वगैरे नित्यनेम श्री गुरूंनी आखून दिले आणि ते व्यवस्थित चालावे अशी व्यवस्था पण केली. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून दशमीपर्यंत अखंड नामस्मरण, कीर्तन, पुराण, पारायण, प्रवचन, सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा, अन्नसंतर्पण वगैरे सारख्या कार्यक्रमांनी आराधना उत्सव साजरा करण्यात यावा असा नियम घालून दिला. बहुतांशी याप्रमाणे कार्यक्रम आज तागयत होत आहेत.
त्यांनी घालून दिलेली घडी न विस्कटता आजवर टिकून आहे, हा त्या महात्म्याचाच महिमा नव्हे का? पूर्वी एका प्रसंगी श्री गुरूंनी आपले पंचातील नाव राजीनामा देऊन कमी करून घेतल्याची हकीकत आलीच आहे. आपल्या गैरहजेरीत बाकी पंचांनी उत्सव कसा करावा याबद्दल अगदी व्यवहार्य मार्गदर्शन त्यांनी केलं. दरवर्षी सांप्रदायिक भक्तांकडून येणाऱ्या गुरुदक्षिणेतूनच आराधना उत्सव करावा. लाडू पोळी आदी पक्वाने केलीच पाहिजेत असा अट्टहास धरू नका. सार भात वाढला तरी चालेल, पण तो पोटभर वाढा. अंथरूण पाहून पाय पसरा. ऋण काढून सण करू नका, म्हणजे तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. किती व्यवहार्य उपदेश आहे हा. पहिला आराधना उत्सव संपल्यानंतर सुमारे 1 महिना श्री गुरु गोंदवलेला राहिले. घालून दिलेल्या नियमावर हुकूम व्यवस्था चालू झाल्याची त्यांनी खात्री करून घेतली. समाधीजवळ एक विहीर खोदवून बांधली. त्यात लागूनच अन्नछत्र आणि गोशाळा बांधून घेतली. सेवा करण्यासाठी राहणाऱ्या भक्तांच्या जेवणाची सोय अन्नछत्रात करून दिली. आता तर आराधना उत्सवाला येणाऱ्या बऱ्याच भक्तांनी उत्सवाच्या वेळी तिथे उतरण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्यासाठी आणि इतरांसाठीही बऱ्याच खोल्या बांधल्या आहेत. त्या सर्व इमारती संस्थांच्या मालकीच्या आहेत. त्याचा फायदा इतर वेळी सेवेला राहणाऱ्या भक्तांना संस्थेमार्फत मिळत असतो. दासनवमीच्या सुमाराला श्री गुरु जे तिथून निघाले ते गदग बेटगिरीला गेले. तिथे त्यांनी दासनवमीचा उत्सव मोठ्या थाटाने आणि श्री रामनाम सप्ताहाच्या गजरात पार पाडला. शके 1827 या वर्षी म्हणजे पहिल्या आराधना उत्सवाच्या दुसऱ्या वर्षी श्री गुरु स्वतः गोंदवले क्षेत्री उपस्थित राहिले आणि आदल्या वर्षीप्रमाणेच त्यांनी आपल्या देखरेखीखाली तो उत्सव पार पाडला. पुढे 2 वर्षे म्हणजे शके 1838 आणि 39 या वर्षी श्री गुरु स्वतः उत्सवाला हजर राहिले नाहीत. त्यांनी सर्व साहित्य शिदा सामग्री वगैरे पाठवून देऊन नेमलेल्या पंचांकडून उत्सव करून घेतला. आपल्या हयातीत पण आपल्या गैरहजेरीत पंचलोक उत्सव कशा प्रकारे पार पडतात याबद्दल त्यांना संधी देऊन त्यांनी तो सुव्यवस्थित पार पाडला जातो अशी आपली खात्री करून घेतली. पुढच्या उत्सवाला आपले अस्तित्व नाही हे ओळखूनच श्री गुरु तसे वागले असतील का? या त्यांच्या वागण्यातील इंगित तेच जाणवत. कर्नाटकातील ज्या भक्तांना वारंवार आराधना उत्सवाला हजर राहणं शक्य नसेल त्यांना आराधना उत्सवाची पद्धत समजावी म्हणून श्री गुरूंनी शके 1838 आणि 39 या वर्षी श्री व्यंकटपूर इथे रामनाम सप्ताहासह आराधना उत्सव उत्तम रीतीने पार पाडला. त्यासाठी कर्नाटकातील चहूकडील लोकांना आमंत्रणे पाठवून त्यांनी बोलवून घेतले होते. अलीकडे कर्नाटकातील लोक श्रीमन महाराजांचा आराधना उत्सव आपल्या प्रांतीच करू लागले आहेत. सध्या तर बेंगलोरला एक भव्य मंदिर बांधण्याचं काम सुरू असून तिथे श्रीमन महाराजांच्या पादुका स्थापन होणार आहेत. हे सर्व चांगले असले तरी त्यामुळे कर्नाटकातील भक्तमंडळी महाराष्ट्रीय भक्तमंडळींपासून दुरावू लागली आहेत हे निश्चित. श्री गुरूंचा तसा उद्देश बिलकुल नव्हता. श्री गुरूंनी श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री व्यंकटपूर क्षेत्रातील जीर्णोद्धाराचं कार्य यापूर्वीच हाती घेतलं होतं. ते लवकर संपवण्याची श्री गुरूंना अलीकडे निकड लागली होती. म्हणून बहुधा त्यांचा मुक्काम श्री व्यंकटपुरातच असे. तरी जीर्णोद्धाराची पूर्तता कशी झाली हे आता आपण पुढील प्रकरणात पाहूया. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. प्रकरण 23. श्री व्यंकटेश देवालयाचा जीर्णोद्धार. शके 1834 अश्विन शुद्ध दशमी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर श्री गुरूंनी श्री व्यंकटपतीच्या गर्भालयाच्या बांधकामाला सुरुवात केल्याची हकीकत मागे येऊन गेली आहे. ती वाचकांच्या लक्षात असेलच. श्री गुरूंनी इथेच घोर तप करून श्री व्यंकटेशाला प्रसन्न करून घेतले. त्याच्याच कृपाप्रसादाने श्री गुरूंना सद्गुरूचा लाभ झाला आणि सद्गतीचा मार्ग त्यांना सापडला. अर्थात श्री व्यंकटेशाच्या ऋणातून अल्पस्वल्प का होईना मुक्त व्हावं या इच्छेने श्री गुरूंच्या मनात घर केलं होतं आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी म्हणून त्यांच्या मनाने श्री व्यंकटपतीच्या जीर्णोद्धाराकडे स्वतःला संपूर्णपणे वाहून घेतलं हे उचितच होय. शिवाय सदरहू जीर्णोद्धारासंबंधी श्रीमन महाराजांची श्री गुरूंना आज्ञा झाली असल्याने ते महत्कार्य लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे अशी आंतरी आच असल्याने श्री गुरूंनी त्या कामी जोरकस खटपट सुरू केली. या पवित्र क्षेत्राच्या उपपत्तीचा पूर्व इतिहास पूर्वीच येऊन गेला आहे. तसंच पूर्वी शिरहट्टीची जोगळेकर सखूबाई इथे सेवेला राहिल्याचा वृत्तांत येऊन गेलाच आहे. तिच्या मनात या देवस्थानाचे जीर्णोद्धार करण्याचं फार होतं.
तिने सुरुवातही केली होती. तिच्या प्रयत्नाने फक्त महाद्वार तयार झालं आणि काम थांबलं. कदाचित पैशाची कमतरता, कदाचित ती बाई माणूस असल्यामुळे तिची असहाय्यता, कदाचित पुढे लवकरच तिचं निवर्तणं, यापैकी कुठल्या तरी कारणाने ते काम थांबलं. कदाचित भगवत इच्छा बली असी या न्यायाने श्रीपतीच्या मनातून ती कामगिरी श्री ब्रह्मानंद गुरूंच्या हातूनच पुरी करून घ्यायची असेल. असो, श्री गुरूंच्या मनातून साध्वी सखुबाईचं महाद्वार उखडून टाकून त्याहीपेक्षा भव्य आणि सुंदर महाद्वार बांधावं असं होतं. पण भगवंताच्या संकेताने त्यांनी तो विचार रद्द केला. असा एक प्रवाद क्वचित ऐकू येतो, पण लेखकाला हा प्रवाद संमत नाही. एका भक्ताने भक्तिभावाने बांधलेले महाद्वार उखडून टाकण्याचा दुष्ट विचार सृष्ट श्रीगुरूंच्या मनात कालत्रयी येणे शक्य नाही. श्रीगुरूंनी आपण होऊनच पूर्व विचारांती हे राखलं असलं पाहिजे. प्रथम श्रीगुरूंनी व्यंकटपतीचं गर्भालय आणि त्याच्या पुढील तीर्थमंडप याची दगडी सुंदर इमारत तसल्या डोंगर प्रदेशात महत् प्रयासपूर्वक मजबूत अशी बांधवली. त्यानंतर त्याच्या भोवती त्यांनी पोवळी बांधायला सुरुवात केली. श्री व्यंकटेशाच्या गाभाऱ्याच्या मागे असलेल्या कमानीच्या दगडी ओऱ्यांप्रमाणे सभोवार तसल्याच नमुन्याची पोवळी बांधण्याचा विचार कायम करून प्रथम उजव्या अंगाची पोवळी बांधण्याला त्यांनी सुरुवात केली. अर्धे अधिक बांधकाम झालं आणि जोराच्या पावसानं सर्व बांधकाम जमीनदोस्त झालं. वित्तहानी तर झालीच, पण प्राणहानीही झाली. नुसती वित्तहानी झाली असती तर श्रीगुरू डगमगले नसते, पण प्राणहानी झाल्यामुळे त्यांचं मन कच खाऊ लागलं. वास्तविक कितीही अडीअडचणी आल्या तरी हाती घेतलेलं काम हर प्रयत्नानं शेवटाला न्यायचं हा मोठ्या व्यक्तींचा गुणविशेष असतो. न निश्चितार्थात द्विरमंती धीराहा असे वचन आहे. श्री गुरु कच खात आहेत हे श्रीमन महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी श्री गुरूंना श्रेयांसी बहु विघ्नाने, चांगल्या कामाला हजारो विघ्न येणं साहजिक आहे, तरी आरंभलेले जीर्णोद्धाराचे काम अर्धवट सोडणे बरे नव्हे, पुन्हा पोवळी बांधा असे सांगून पाठवल्यामुळे श्री गुरु ते कार्य अधिक तत्परतेने करू लागले. श्री गुरूंच्या मनाने पोवळीचं काम बदामीहून तांबडा दगड आणून पुरे करण्याचे होतं. पण ते त्रासाचे आहे या कल्पनेने नव्हे, भीतीने त्यांनी कपट डोंगरात सापडणाऱ्या काळ्या दगडांनी ओऱ्या बांधण्याचा विचार केला. पण तो विचार श्री व्यंकटपतीला न रुचल्यामुळे बांधकाम ढासळलं. एकदा नव्हे तर दोनदा असं झालं. मग मात्र श्री गुरूंनी स्वतः बदामीला जाऊन मोठमोठे दगडी खांब, तुळया, माळ्यावरची फरशी सर्व तिथेच तयार करून घेऊन ते पाठवू लागले. ते पाठवणं तसं सोपं नव्हतं. महिना वाट पाहून देखील वाघिणी मिळत नव्हत्या. तशातून हर प्रयत्नाने वाघिणी मिळवून ते दगड रवाना करीत असत. ते दगड गदगला येत. मग तेथून 15 मैलावर श्री व्यंकटपुराला नेणं फार कष्टाचं काम होतं. ते दगडी खांब काय किंवा तुळया काय सर्वसाधारण चौकोनी असत. 6-7 हात लांबीचे, 1 हात रुंदीचे आणि 1 हात जाडीचे ते दगड असत. त्यांची वाहतूक करून नेणं अतिशय दुर्धर काम होतं. आसपासच्या कोणत्याही बाजूने व्यंकटपुराला जाण्यासाठी वाट नाही अशा डोंगराळ भागात ते असल्यामुळे प्रथम श्री गुरूंना त्यासाठी गदग, कळसापूर, नागावी, बेलधडी, कबलायत कट्टी असं गाडी मार्ग तयार करावा लागला. त्यालाच हजारो रुपये खर्च आला. वड्डूर लोक बैल आणि रेडे जुंपून आपल्या गाड्यातून युक्तिप्रयुक्तीने सावकाशपणे दगड आणत असत. 15 मैल अंतर तोडून मालाची एक खेप करायला त्यांना 2, क्वचित प्रसंगी 3 दिवसही लागत. अशा तऱ्हेने अतिप्रयासाने त्यांनी ती कामगिरी पुरी केली. त्याकडे नजर टाकली असता असल्या अरण्यात एवढ्या प्रचंड शिला गुरूंनी कशा आणवल्या असतील या विचारांनी कल्पनातीत आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरूंनी जरी एवढ्या अचाट कामाचा बोजा शिरावर घेतला होता तरी ते त्यापासून पूर्ण अलिप्त असल्यासारखे वागत होते हे त्यांच्या इतर हालचालींवरून सुस्पष्ट होण्यासारखं आहे. आपल्या सदिच्छांच्या अनेक प्रापंचिक अडचणीचं निवारण करण्यासाठी म्हणून, त्यांच्या अभिलाषा फलद्रूप करण्यासाठी म्हणून, तसंच आपल्या सद्गुरू महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री रामनामाचा प्रसार करण्यासाठी त्यांचा संचार चालूच असे. म्हणून तर त्यांनी आपल्या गैरहजेरीत बांधकामाची हेळसांड होऊ नये आणि ते सुगम रीतीने चालू राहावं एवढ्यासाठी श्री गुरूंनी कर्तव्यदक्ष, कार्यकुशल आणि निष्ठावान अशा तिरंकट भट काशीकर या नावाच्या होंबळच्या सद्भक्ताची त्या कामी नियुक्ती करून त्यांना व्यंकटपुराला राहण्यास सांगितलं. श्री गुरूंवर त्यांची अचळ श्रद्धा होती आणि भक्ती होती.
त्यांनी आपलं तन मन धन श्री गुरूंना अर्पण केलं होतं. तिरकंबट यांची श्रद्धा आणि निष्ठा श्री गुरूंवर जडण्याच्या बाबतीत घटना जरा अतर्क्यच म्हटली पाहिजे ती अशी. तिरकंबट होंबळ येथे राहत असत. त्यांचं आराध्य दैवत श्री शंकर. दररोज भक्तिभावाने ते शंकरलिंगाची आराधना करत असत. दररोज उद्धाराचा मार्ग दाखव म्हणून त्याला प्रार्थना करत असत. एके दिवशी शंकरलिंग त्यांच्या स्वप्नात आलं आणि श्री गुरुला शरण जा म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल असा त्यांना दृष्टांत झाला. तेथपासून तिरकंबट श्री गुरूंच्या शोधात होते. एक दिवस श्री ब्रह्मानंद गुरु होंबळला आले. ते तिरकंबटांना नावाने हाक मारीतच आले. श्री गुरूंचं झळकणारं तेज पाहून त्यांचे डोळे दिपले आणि त्यांनी हेच आपले उद्धार करते असं दृढ ठरवलं आणि सर्वस्व श्री गुरूंना अर्पण करून श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे साधन तत्पर बनून ते अखंड श्री गुरूंच्या सेवेत राहू लागले. श्री गुरूंची व्यंकटपुरी राहण्याची आज्ञा होताच तिरकंबटजी व्यंकटपुरात राहून जीर्णोद्धाराच्या कामी अत्यंत दक्ष राहू लागले. इतके की वड्डूर लोणारी लोकांबरोबर दगड फोडणं, बांधकामाच्या वेळी चुन्याच्या आणि दगडाच्या पाट्या उचलून देण्याचं श्रमाचं काम देखील ते आत्मीयतेने करत असत. एक दोनदा तर त्यांना बदामीला जाऊन दगड देखील आणावे लागले. एका खेपेस गुरुवाज्ञेप्रमाणे बदामीला जाऊन त्यांनी मापाप्रमाणे दगडी खांब तुळया वगैरे तयार करून घेतल्या. पण माल चढवण्यासाठी रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध नसल्यामुळे ते विवंचनेत होते. त्याच सुमाराला श्री गुरु गदगहून पंढरपुराला चालले होते. बदामी स्टेशनवर त्यांनी श्री गुरुचे दर्शन घेऊन त्यांना नमन करून सर्व वृत्तांत निवेदन केला. त्यांच्या मनातून माल रवाना करून पंढरपूरला जायचं होतं, पण ते त्यांनी मनातच ठेवलं. श्री गुरूंनी ते जाणून विचार कसला करतोस, श्रीराम तुला उद्या अनुकूलता करून देईल, त्यानंतर तू पंढरपूरला निघून ये असं सांगितलं. श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच भरपूर वाघिणी मिळाल्या आणि सर्व दगड त्यात लादले गेले. पुढील गाडीने पंढरपुराला जायची त्यांची तयारी झाली. पण खर्चाला पुरेशी रक्कम जवळ नसल्यामुळे ते विवंचनेत असताना गदगहून येणाऱ्या गाडीत श्री भीमराव गाडगोळी वकील होते. त्यांनी बदामी स्टेशनवर तिरकंबटाला हाक मारून श्री गुरूंनी तुम्हाला पंढरपूरला आणण्यासाठी बजावलं आहे, तुम्ही गाडीत बसा, मी तिकीट काढून आणतो असं सांगितलं. ते ऐकून श्री गुरूंचं अंतर्ज्ञान आणि त्यांचा अगाध महिमा याचा प्रत्यक्ष अनुभव पटल्यामुळे ते मनाशीच आश्चर्य करू लागले. श्री व्यंकटपुराचं बांधकाम भव्य असं आहे. भोवतालची पवळी आणि श्री गुरूचं मंदिर अत्यंत प्रेक्षणीय आहे. देवालयाला लागून सभामंडप तयार करण्यात आलेलं आहे. ते सर्व कार्य भक्तमंडळीच्या उदार आश्रयावर पार पडलं आहे. श्री ब्रह्मानंद महाराजांच्या हयातीत देवालयाचं आणि पवळीचं काम संपूर्णपणे संपलेलं होतं. शंकर आणि वराह या देवळांच्या लगतच्या महाद्वाराजवळील सभामंडप, श्री गुरूंच्या समाधीचं बांधकाम, श्री मारुतीचं, श्री देवीचं आणि श्री गोविंदराजाचे अशी देवळे श्री गुरूंच्या हयातीतच झाली होती. दक्षिणेकडील बाजूस असलेल्या पांथस्थ लोकांना उतरण्यासाठी बांधलेल्या मंगलोरी कौलाचा बंगला, पत्र्याचं स्वयंपाकघर, जनावरे बांधण्यासाठी गोठा वगैरे इमारती जवळजवळ श्री गुरूंच्या हयातीतच तयार झाल्या होत्या म्हटले तरी चालेल. देवळाचं शिखर मात्र त्यांनी बांधलं नव्हतं. ज्यांनी देऊळ बांधलं त्यांनी शिखर चढवू नये असे श्री गुरु वरचेवर बोलून दाखवत असत. मात्र त्यासाठी त्यांनी 6,000 रुपयाचा निधी जमवून व्यवस्था करून ठेवली होती. ती रक्कम त्यांनी आपल्या पुतण्या श्री भीमराव गाडगोळी वकील यांच्या हवाली केली होती. त्याप्रमाणे शिक्षणाचं काम आता पूर्ण झालं आहे. श्री व्यंकटपूर संस्थेच्या व्यवस्थेकरता श्री ब्रह्मानंद गुरूंनी पंचांची नेमणूक केली होती. त्यात 1 श्रीपाद भट्ट गुडगेरी, 2 शिरहट्टीचे श्री आडवेप्पा मंगसोळी सावकार, 3 सोरटूरचे श्री वंडेप्पा कुलकर्णी यांचा समावेश होता. श्रीपाद भट्ट हे बालब्रह्मचारी होते. सुमारे 30 वर्षांहून अधिक काळ ते गुरूंचे शिष्य होते. तेच व्यंकटपूरचा सर्व कारभार जबाबदारीने पाहत असत. सध्या ते हयात नाही. श्री आडवेप्पा हे श्री ब्रह्मानंद गुरूंविषयी तसंच श्री व्यंकटपूर क्षेत्राविषयी अत्यंत श्रद्धा बाळगणारे आणि तन मन धनाने मदत करणारे सद्गृहस्थ होते. तेही हयात नाहीत. या तिघांच्या संमतीने व्यंकटापूर संस्थेचं नित्य नैमित्तिक कार्य आणि आणणे व्यवस्थित तऱ्हेने चालवून हिशोबाचं कामही चोख ठेवलं जात असे. श्री व्यंकटेश देवालयाकरता डंबळच्या देसाईंनी 200 रुपये उत्पन्नाच्या जमिनी
कुडलगी मठपतीच्या स्वाधीन केल्या असल्याचा वृत्तांत वाचकांच्या लक्षात असेल. श्री गुरूंच्या हयातीतच या त्यांच्याकडून देवस्थानच्या नावे परत करून घेण्यात आल्या. याच देवस्थानचं जुन्या मानाने वार्षिक कायम उत्पन्न सरासरीने 500-600 रुपयापर्यंत होतं. आता ते वाढलं असेल. श्री व्यंकटपुराला जे भक्त लोक येतात त्यांच्या प्रीत्यर्थ जे अन्न संतर्पण होते त्याच्या दैनंदिन खर्चासाठी म्हणून मुळगुंद, शिरहट्टी, सोरटूर वगैरे गावच्या प्रमुख लोकांनी तांदूळ, डाळ वगैरे कच्ची शिधा सामग्री पुरवण्याचा श्री गुरु महाराजांसमोर तोंडी करार केला होता. त्याप्रमाणे वाणीच्या करारावर हुकूम तो परिपाठ आज तागायत त्या ग्रामस्थांनी चालवला आहे. हे खरोखर अभिनंदनीय आणि भूषणावह आहे. नित्य नैमित्तिक उत्सवाकरता वर्षासनाची पद्धत आखली गेल्यामुळे तेथील सेवा कार्यास खरोखर ती फार अनुकूल आहे. हल्ली पंचमंडळी बदलली आहेत. ती खालीलप्रमाणे: विरूपाक्ष धोंडो मग, सुडी वकील, मॅनेजिंग ट्रस्टी शिरहट्टी. 2. रामचंद्र चिदंबर कुलकर्णी, चिक हंदीगोळ. 3. तिरको लक्ष्मण वैद्य, सोरटूर. इथे रोज पहाटे काकड आरती होते. दुपारी महाभिषेक, महापूजा, नैवेद्य, आरती असा कार्यक्रम असतो. नैवेद्याच्या वेळी केलेला सर्व स्वयंपाक भांड्यांसह श्रीपुढे मांडण्यात येतो. त्यानंतर भक्त, सेवेकरी, अतिथी, अभ्यागतासह भोजन प्रसादाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी भजन, आरती वगैरे नित्य उपासना चालते. प्रत्येक शुक्रवारी पालखी सेवेचा सोहळा असतो. इथले सोहळे कडक असते. सायंकाळी भोजन नसते. श्री गुरूंनी जीर्णोद्धाराच्या निमित्ताने विशेष वास्तव्य व्यंकटापुरातच ठेवल्यामुळे बेलदणी भजनी पद्धतीप्रमाणे इथेही त्यांनी नित्यनेमाला सुरुवात करून दिली आहे. इथल्या स्वयंपाकपाण्याची व्यवस्था इथे सेवेकरता येऊन राहिलेल्या बायका आणि श्री गुरूंचे शिष्य मोठ्या दक्षतेने करतात. भाद्रपद वद्य पक्षात श्री ब्रह्मानंद गुरूंची आराधना होते. त्यावेळी श्री गुरूंच्या पादुका आणि फोटो स्थापलेल्या सभामंडपात भाद्रपद वद्य अष्टमीपासून भाद्रपद वद्य अमावस्येच्या दुपारपर्यंत सतत भजन चालू असतं आणि अन्न संतर्पणही बरंच होतं. पुन्हा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध दशमी विजयादशमीपर्यंत श्री व्यंकटपतीचा नवरात्र महोत्सव मोठ्या थाटाने होतो. त्यावेळी तिथे दररोज 500-600 लोकांना अन्नसंतर्पण होतं. मकर संक्रमणाच्या पूर्वी येणाऱ्या द्वादशीला, हिला मुक्कोट द्वादशी असे म्हणतात, इथे धनुर्मासाच्या निमित्ताने खिचडीचा नैवेद्य असतो. त्या दिवशी ब्राह्मण सुवासिनींना भोजन दिलं जातं. त्या दिवशीही सुमारे 500पर्यंत पान होतं. दर शुक्रवारच्या पालखी सोहळ्याला मुळगुंद, शिरहट्टी आणि सोरटूर इथले लोक फार करून येतात. तेथे कायम राहणाऱ्या लोकांची संख्या 8-10पेक्षा जास्त नसते. पण रोज येणारे जाणारे भक्त प्रत्येही असतात. पांतस्थानच्या इथे कित्येक इमारती झाल्या आहेत. विशेषतः कर्नाटकातील सगळ्या भागातील लोक इथे वरचेवर येत असतात. व्यंकटापूर हे शिरहट्टी पोस्टाच्या कक्षेखाली येणारं गाव आहे. ते गदगपासून बेलदडी मार्गे 15 मैल अंतरावर असून शिरहट्टीपासून अवघ्या 4 मैलावर आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.